भारत में सड़क हादसे एक बड़ी चुनौती रहा है, लेकिन नितिन गडकरी ने इसे बदलने की ठान ली है। हाईवे सुधार, ब्लैक स्पॉट खत्म करने और नई तकनीक अपनाने की उनकी पहल ने लाखों जिंदगियां बचाने की दिशा में काम किया है। भारत में सड़क सुरक्षा को लेकर पिछले वर्षों में लगातार चिंताएं बढ़ी है। हर साल हजारों लोग सड़क दुर्घटनाओं में अपनी जान गंवाते हैं। इसी गंभीर समस्या को देखते हुए नितिन गडकरी ने देश भर में हाईवे इंफ्रास्ट्रक्चर को सुधारने, ब्लैक स्पॉट खत्म करने और नई तकनीकों को अपनाने पर जोर दिया है। उनकी योजनाओं के तहत एक्सप्रेसवे, बेहतर सड़क डिजाइन और सेफ्टी ऑडिट को प्राथमिकता दी गई है। साथ ही वाहन चालकों के लिए जागरूकता अभियान भी चलाया जा रहा है। सरकार का लक्ष्य दुर्घटनाओं की संख्या को कम से कम करना है। गडकरी का मानना है कि आधुनिक तकनीक और मजबूत नीति से भारत की सड़कें दुनिया की सबसे सुरक्षित सड़कों में शामिल हो सकती है। इसके अलावा सड़क निर्माण में गुणवत्ता नियंत्रण और रियल टाइम मॉनिटरिंग सिस्टम को भी लागू किया जा रहा है, जिससे दुर्घटनाओं की संभावना और कम हो सके। यह प्रयास भारत को सुरक्षित सड़क नेटवर्क की दिशा में आगे बढ़ा रहा है। इसी विषय पर नए नजरिए से चर्चा के लिए हमारे साथ है चंद्रशेखर मोहिते, जो सड़क सुरक्षा को नियमों से आगे जाकर जिम्मेदारी, व्यवहार और व्यवस्था के संतुलन के रूप में देखते हैं। नमस्कार, लोकतंत्र विरामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी नयन काळबांडे। आपला आजचा विषय आहे रस्ता सुरक्षा आणि त्याच्यावरचे नितीन गडकरींचे व्हिजन काय आहे। या विषयावर बोलण्याकरता आपल्या सोबत आहे सदस्य राष्ट्रीय सडक सुरक्षा परिषद भारत सरकार नवी दिल्ली यांचे डॉक्टर चंद्रशेखर मोहिते। नमस्कार सर, लोकतंत्र विरामध्ये आपले स्वागत आहे सर। नमस्कार। सर्वात पहिला माझा असा प्रश्न आहे सर, नितीन गडकरी साहेब जे आहेत रस्ता सुरक्षावर खूप त्यांचा मेहनत घेत असतात। आपल्याला काय वाटतं सर, आपण आणखी ब्लॅक स्पॉट जे शोधून काढले होते ते कशा प्रकारे शोधून काढले आणि कसा त्याचा पुढे उपयोग होणार आहे? सर्वप्रथम माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना जन्मदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांना दीर्घायुष्याच्या मनोकामना करतो। ईश्वरांनी प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्या हातातून चांगले असे थोर कार्य व्हावं। आता तुम्ही जो प्रश्न केलेला आहे, मी मागील 27 वर्षापासून रस्ता सुरक्षा या विषयावर कार्य करतोय आणि निस्वार्थपणे करतोय। माझ्या कार्याचा म्हणजे अर्थ असा की रस्ता अपघातामध्ये, रोड ॲक्सिडेंटमध्ये लोकांचे प्राण वाचवायचे कसे हे माझं ध्येय आहे आणि लोकांचे प्राण वाचवायला पाहिजे हे माझं कार्य आहे। याच्यावर मी कार्य करतोय। आता नागपूर शहरात 100च्या जवळजवळ ब्लॅक स्पॉट आहे आणि नागपूर ग्रामीणमध्ये 37 ब्लॅक स्पॉट आहे। तर यांची यादी मी रस्ता सुरक्षा, जसं मी दुसरं संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीचा पण सदस्य आहे, की 2 महिन्यातून एकदा जिल्हाधिकाऱ्यालयात माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही एक सभा म्हणजे मीटिंग होते। त्याचा एक आढावा घेतला जातो की रस्ते अपघात कमी झाले किंवा वाढले त्याबद्दल काय उपाययोजना करायची आहे। याच्या सातत्यानं दर 2 महिन्यांनी याची मीटिंग होत असते। त्याच्यात नागपूरचे RTO, त्यानंतर PWD डिपार्टमेंट, ट्रॅफिक पोलीस, संबंधित जेवढेही अधिकारी वर्ग आहे, जे कार्यालय आहे ते संबंधित त्याच्यात त्यांना बोलवलं जाते आणि एक मीटिंग, मोठी प्रमाणावर मीटिंग होते की आपल्या रस्ता अपघातावर कसं म्हणजे प्रमाण कसे कमी करायचं आहे। नुकताच नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजे RTO आणि किरण बिरकर जे प्राधिकारी आणि आम्ही दोघांनी मिळून रस्ता अपघात हळूहळू आम्ही कमी केलेला आहे। त्याच्यात आम्ही पुष्कळसे असे म्हणजे शाळा कॉलेजमध्ये आम्ही अवेअरनेस केलेला आहे, ब्लॅक स्पॉट शोधून काढलेले आहे, त्याच्यावर उपाययोजना केलेल्या आहे। त्यानंतर शाळा म्हणजे इमारत, फ्लॅट स्कीम इथे जाऊन तिथं आम्ही अवेअरनेस केलेला आहे। त्यानंतर माझ्यापाशी एक पथनाट्य ती मी पथनाट्यच्या माध्यमातून पण जनजागृती करतो की बा सर्वात पहिले लोकांनी वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे। देशात 5 लाख लोकांचा अपघात होतो, म्हणजे ऍक्सिडेंट होतो, रोड ऍक्सिडेंट, आणि 1,80,000 लोकांचा मृत्यू होतो।
ही एक भयभवी घटना आहे, म्हणजे दुर्दैवी घटना होती. त्याच्यामुळे म्हणजे काळजाला रुजणारी गोष्ट आहे. जेवढे कोविडमध्ये मरण ना पावले, जेवढ्या आता लढाई, जेवढी मोठी लढाई इराण युवक जेवढी लढाई झाली तिच्यात पण एवढे लोक मरण ना पावले अमेरिकेची, त्याच्यापेक्षा भयंकर या रस्ता अपघातात लोकांची म्हणजे मृत्यू होतं. त्यातल्या त्यात शाळाचे विद्यार्थी, आता त्यांची 10,000 संख्या झालेली आहे. त्यानंतर हेल्मेट न घालणं त्याची संख्या 35,000 आहे. सीट बेल्ट न लावणं त्याची संख्या 25,000 आहे. सिग्नल रोड लाल सिग्नल पार करून जाणं त्याची संख्या 40,000वर आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, म्हणजे रॉंग साईड येणे त्याची संख्या 55,000 आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो वारंवार जर वाहतुकीचे नियम पाळले, माझं असं म्हणणं आहे, वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघाताला आळा घाला. हिंदीत दुर्घटना से देर भली, जसं हिंदीत म्हणतो. पहिली गोष्ट, गाडी चालवताना हेल्मेट घालणं गरजेचं आहे. एक. दुसरं, कारमध्ये बसताना सीट बेल्ट घालणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर लाल दिवा, रस्ता सिग्नल दिसतं, गाडी टाकायची नाही. नशा करून गाडी चालवायची नाही. मोबाईलवर बोलून कोणत्याही टू व्हीलर असो की फोर व्हीलर गाडी चालवायची नाही. विरुद्ध दिशेने वाहन न्यायचं नाही. हे जर 5-6 नियम जर आपण व्यवस्थित पाळले तर अपघात आपला हा नक्की न हो ही माझी इच्छा आहे आणि नाही होणार असं मला वाटते. पण वाहतुकीचे नियम हे कडक पाळायलाच पाहिजे असं माझं. आणि लोकांना मी या आपल्या लोकप्रिय चॅनलमधून तुम्हाला मी संदेश देतो किंवा हात जोडून विनंती करतो की वाहतुकीचे नियम पाळा. हे अत्यंत गरजेचं आहे. आपला मोलाचा जीव आहे, हा परत काय आपल्याला मिळणार नाही. याला जोडून माझा पुढचा प्रश्न आहे सर, रोड सेफ्टी बिल 2026 बद्दल काय वाटतं सर आपल्याला? रोड सेफ्टी 2026 बद्दल आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे. माननीय नितीनजी गडकरी साहेब आपल्या मंत्रालयातून प्रयत्न करतात. त्यांच्या देखरेखीखाली आम्ही कार्य करतो. आमचं सातत्याने प्रयत्न आहे की 2026 मध्ये आपल्याला कमीत कमी 50% अपघात कमी करायचे, असा आम्ही एक उद्देश ठेवलेला आहे की बा कमीत कमी 50% अपघात कमी करू. सध्या आता आम्ही म्हणजे 22 ते 23% पोहोचलेलो आहे. पण आता आम्ही त्यांच्या जनजागृती सातत्यात म्हणजे RTO, ट्रॅफिक पोलीस मिळून आम्ही आता मोहीम चालू करणार आहे की आपले अपघात कमी व्हायलाच पाहिजेत असा आमचा दृढ निश्चय आहे. आणि तो आम्ही कसा करू याचा आम्ही पाठपुरावा करतोय. नागपुरात AI पॉवर्ड रोड सेफ्टी म्हणून एक नवीन प्रयोग सुरू करणार आहेत साहेब, त्याच्यावर काय बोलणार आपण? तेव्हा साहेब जे आणतात, जे काही आणतात नवीन योजना, ती लोकांना पहिले म्हणजे असं कसं वाटते की काय होणार आहे का नाही. पण ज्यावेळेस होते तर लोकांना वाटते की नाही, हे जे आहे गडकरी साहेब हे विजनवाले आहेत, हे जे बोलतात ते करतात. जर त्यांनी हे आणले तर नक्कीच ते अपघातावर कमी होण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा सातत्याने रस्ता अपघात कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि मी त्यांना भेटत असतो आणि त्यांना मी वेळोवेळी आपला अहवालाचे रिपोर्ट म्हणजे प्रगतीचा जो रिपोर्ट देत असतो. आता त्यांना एक मागच्या 4 तारखेला मी आपला अहवाल दिलेला आहे की आम्ही काय केलेलं आहे त्याच्याबद्दल. त्यांनी ते समाधान केलं, फार चांगलं काम केलेलं आहे म्हणून. आणि महाराष्ट्राची सातत्याने त्यांची आम्हाला मदत पण होते. ADASच्या माध्यमातून ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम त्यांनी लागू केलेलं आहे सध्या जड वाहतुकीसाठी, म्हणजे ट्रक आणि बसेससाठी. काय सांगाल सर याच्याबद्दल? जड वाहन म्हणजे जे लोड घेऊन जातो त्याला आपण जड वाहन म्हणतो. जे जास्त जसं कधी कधी काय होते, जो टनाची जी परवानगी असते जे RTO देतो तिच्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतो. ज्यावेळेस क्षमतेपेक्षा जास्त माल वाढलो तर त्यावेळेस त्याची ते बॅलन्सिंग किंवा रस्त्यात आपण जाताना त्याचं सर्व बिघडून जाते. समजा त्याला आपल्याला 10 टनाची परवानगी दिलेली आहे, उदाहरणार्थ सांगतो मी. समजा 10 टनाची किंवा 8 टनाची परवानगी दिलेली आहे, तर तो काय करतो, ट्रक चालक त्याच्यात डबल करतो की नक्कीच 10 टन करेल. 8 टनाची दिली तर तो 10 टन करेल, 10 टनाची दिली. हा, तर ते जड वाहनावर ही जी सिस्टम आहे ही नक्कीच त्याला फायदेशीर ठरणार आहे, म्हणजे ती कामात येईल. आणि मलाही जे ट्रक असोसिएशन आहे, ट्रक मालिक आहे, त्यांना एक विनंती करायची आहे. आपल्या ट्रक वर जे आपण जड वाहन देतो हे ते लिमिट पण क्षमतेपेक्षा जास्त नको. त्यात काय तो ड्रायव्हर चढवतो. माझं तर म्हणणं ड्रायव्हरला का भैया पहिले गोष्ट तर तुझा जीव झाला नाही पाहिजे आणि तुझ्यामुळे 4 लोकांचा जीव झाला नाही पाहिजे. म्हणजे तू जर
क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे तू लोड खिसशील, तू नशा करून गाडी चालवशील, बरोबर आहे. तुलाही मुलं बाळ आहे, तुला तुझं घर आहे, तुला तुझं पाहायचं, तू पोटासाठीच करतोय ना, तुझ्यासाठी नोकरी नाही करून आलाय. तर आपलं म्हणणं आहे जसं रात्री जागायचं, जसं धाबा दिसला रात्री जागरण करून आपण धाबा दिसला धाब्यावर थांबायचं, 2 तास त्याला आराम करायचा. झपडीमुळे पण काय होते, एक गाडीचं बॅलन्सिंग बिघडतं, बॅलन्सिंग बिघडलं तर माणूस कुठे गाडी घुसत होतो. तर गाडी तू त्याच्या धाब्यावर थांबव, तिचा 2 तास आराम कर, बाद. आपल्याला 20 तासात 15 तासात पोहोचवलं की आपल्याला ते इनाम तर मिळणार नाहीये. आपला जीव महत्वाचा आहे आपला, बरोबर आहे. तर 15 तास असो, 20 तास ठिकाणी 22 तास लागेल, अजून काय लागणार आहे, किंवा 15 तासाच्या ठिकाणी 16 तास लागेल, 17 तास लागेल. पण कमीत कमी तू जर आराम करशील, ड्रायव्हरला सांगतो मी, त्याच्यातून जर व्यवस्थित फ्रेश होऊन निघतील तर लोकांचे तुझे जीव वाचेल आणि लोकांचे प्राण वाचेल. हे माझं कळकळीची विनंती. ऍक्सिडेंट झाल्यावर लोक घाबरतात पोलीस स्टेशन मध्ये न्यायला. बरं. तर नितीन गडकरींनी नवीन नियम एक लागू केला असा की तुम्ही पहिले त्यांना हॉस्पिटलाइज करा, वाटल्यास पोलीस व्हेरिफिकेशन जे काही होईल ते नंतर होत राहील आणि त्याला इनाम म्हणून एक बक्षीस पण देण्यात येईल. त्याच्याबद्दल आपण कसं त्याला एक्सप्लेन? त्याला म्हणते राहवीर म्हणून एक योजना आहे, राहवीर. तर पहिली गोष्ट तर जो ऍक्सिडेंट होते, मी आपल्या चॅनलच्या मार्फत सांगतो, कोणीही घाबरायचं कारण नाहीये. कोणत्याही पोलीसवाला तुम्हाला काही करणार नाहीये. त्याला पहिल्यांदा सर्वात पहिले त्या अपघातग्रस्ताला सर्वात पहिले त्या जवळच्या जो काही दवाखाना त्याला तिथे घेऊन जायचं, समजला का. तिथं गेल्यावर जो अपघातवीर घेऊन झाला तिथच्या डॉक्टरचं सर्टिफिकेट घ्यायचं. डॉक्टरचं सर्टिफिकेट घेतल्यावर तुम्हाला अजून एक सांगतो तुम्हाला, आता 7 दिवस त्याचा मोफत उपचार होणार आहे आणि 1.5 लाखापर्यंत त्याला भारत सरकार मदत करणार आहे. तो स्टेटचा असो, शहराचा असो किंवा ग्रामीणचा असो. अपघात कुठे पण झाला, जो कोणताही व्यक्ती असेल अपघातग्रस्त, ती स्त्री असेल, म्हणजे पुरुष असेल किंवा मुलगा असेल, मुलगी असेल, कोणी पण असेल, त्याला 7 दिवसाचा अपघात म्हणजे त्याचे जे आहे फीज ही भारत सरकार भरणार आहे. आणि तुम्ही त्या ज्याला तो तिथे ऍडमिट करणार आहे किंवा घेऊन जाणार आहे त्याला राहवीर म्हणून 25,000चं पारितोषिक आहे, त्याला इनाम देणार आहे. म्हणजे इनाम ह्याच्याकरता नाही तुला, तू म्हणजे त्या व्यक्तीचा जीव वाचवणार आहे, हे महत्वाचं आहे. त्याच्याकरता सडक परिवहन मंत्रालयाने माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी हे 25,000चं राहवीरचं एक बक्षीस म्हणून म्हणजे जाहीर केलेलं आहे. आणि जो कोणी त्याला दिसत म्हणजे रस्त्यावर जर अपघात होत असेल तर त्याला उचलून द्या. तुम्हाला कोणत्या पोलीस स्टेशनचं कोणीच काही म्हणणार नाही किंवा तुम्हाला तुमच्यावर काय म्हणजे दवा टाकणार नाही. त्याला तिथं सांगायचं हा ऍक्सिडेंट झाला, त्याला तिची एक FIR कॉपी घ्यायची किंवा नाही FIR कॉपी, कमीत कमी त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं. त्याला सर्वात पहिले काम आहे डॉक्टरकडे घेऊन जाते, पहिलं काम आहे. पण त्याला पण आपल्या त्याची पहिले जे प्रथम उपचार आहे तो होणं गरजेचं आहे, त्याशी तो जीव वाचवणार नाही. रोड सेफ्टीवर आपण सतत प्रयत्न करत असतात आणि नितीनजी गडकरी यांच्यासोबत आपला अनुभव शेअर करत असतात. तर आपल्याला काय वाटतं हे जे नवीन रोड सेफ्टी बिल जे येणार आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा पाहिजे आहेत तुमच्याकडून, काही तुम्ही सांगाल का? इम्पॉर्टंट गोष्टी, महत्वाच्या गोष्टी. सर्वात पहिले ब्लॅक स्पॉट आहे याच्याकडे जास्त भर दिला पाहिजे. ओके, एक झाला ब्लॅक स्पॉट. आणखी त्यानंतर रोड इंजिनियरला ट्रेनिंग द्यायला पाहिजे. ओके, जो इंजिनियर आहे हा ज्यावेळेस DPR बनवतो, माझ्या DPR बनवतो, हा DPR जो बनतो, त्या DPR मध्ये जो तयार झाल्यावर समजा उदाहरणार्थ एक उड्डाणपूल बनवायचा आहे किंवा रस्ता बनवायचा आहे, पहिले DPR होते, DPR तयार होतो. तर रोड इंजिनियरचं काम आहे ती डिझाईन व्यवस्थित पाहून त्या डिझाईन प्रमाणे किंवा त्याला असं वाटलं की नाही मला ही वाटते की चुकीचं आहे, त्याने त्यात सुधारणा करायला पाहिजे. ते मी आता हे 6 महिन्यापूर्वी मी विदेशात गेलो होतो. फ्रान्स, पॅरिस, डेन्मार्क आणि स्वीडन देशात. स्वीडनमध्ये असं आहे की तिथे अपघाताचं प्रमाण 0.8 आहे, म्हणजे तिथं अपघात नाहीये. तिथं म्हणजे ऍक्सिडेंट झालेला आहे पण मृत्यूची संख्या नाहीये. कारण तिथं मी अभ्यास केला, तिथच्या म्हणजे सचिवांशी भेटलो, सेक्रेटरीशी भेटलो. का बरं म्हटलं, बा तुमच्या आमच्या देशात तर 5 लाख, त्याला आश्चर्य वाटलं. मतलब मेरे देश में 5 लाख लोगों का एक्सीडेंट होता और 1,80,000 मरते. तो बोले वाय, म्हणजे त्याला आश्चर्य वाटलं. म्हटलं तुम्हाला ऐसा कोणतं, तुम्ही अशी कोणती सिस्टम वापरते. त्यांनी सांगितलं हम आपले आगे म्हणजे रोड इंजिनियर आम्ही बनवतो, स्ट्रॉंग करतो. रोड इंजिनियरला सर्वात जास्त त्याचं प्राधान्य आहे. कारण रोड इंजिनियर शिवाय आपण म्हणजे रोड जेव्हा बनवतो तर रोड कसा बनायला पाहिजे, त्याच्यात किती गिट्टी असायला पाहिजे,
त्याचा लोहा किती असायला पाहिजे, त्याची लेन किती असायला पाहिजे, ह्या सर्व रोड सेफ्टीचे एक महत्वपूर्ण आहे. ती फुटपाथपेक्षा किती लेवलवर असायला पाहिजे, समजलंय का? जसं IRC इंडियन रोड काँग्रेसचा ते एक नियम आहे, त्या नियमाप्रमाणे आपल्या इथं रोड बनायला पाहिजे. बिलकुल. सेफ्टी ऑडिट बद्दलच मी आता विचारणार होतो. त्यांनी प्रत्येक रस्त्याचं म्हणतात सुरू व्हायच्या आधी त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे, रस्ता सुरक्षा रोड सेफ्टी ऑडिट. नक्कीच व्हायला पाहिजे. तर याला तुम्ही कसं सांगाल? 1 महिना पहिले रोड ऑडिटसाठी मी एक इंजिनियर लोकांना ट्रेनिंग दिलं, PWD डिपार्टमेंटचे, नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा. नागभवनच्या बाजूला 160 गोळ्यांची गाय आहे तिथं. म्हणजे माननीय आपलं भानुसे साहेब होते अधीक्षक अभियंता, त्यांनी आणि म्हणजे PWD मला विशेष आमंत्रित केलं होतं की तुमचा अनुभव त्यांना सांगा की जेणेकरून हे आपला रोड ऑडिट कसं करायचं. त्यांना सांगितलं की इंजिनियर लोकांनी, आता मी जसं उदाहरण सांगतोय तुम्हाला, रोड ऑडिट कसं करायचं. आपल्या इथं लिबर्टीचा उड्डाणपूल बनलेला आहे, एक लिबर्टी उड्डाणपूल बनलेला आहे, तो 250 कोटीच्या वर बनवला होता. तो उड्डाणपूल त्याची काही डिझाईन चुकीची बनवली, म्हणजे ते रोड ऑडिट त्याचं म्हणजे चुकीचं तयार केलं. तिथं वारंवार रोजचे 15 ते 20 लोकांचे अपघात व्हायचे. ते कसे व्हायचे? आपण एक उड्डाणपूल म्हणजे बनवल्यानंतर एक जातो मानकापूरकडे आणि एक जातो खालती उतरतो सर स्लोपवर, तो जातो हेडक्वार्टर पोलीसच्या तिथे सरळ काटोर रोडवर, बरोबर आहे. समोर 200 ते 300 मीटरवर तिथे सिग्नल लागलेला आहे. उजव्या हातावर मोबाईलचं ऑफिस आहे आणि इकडल्या उजव्या हातावर त्याच्या मागं वस्ती आहे. तर लोक काय करायचे, तो रोड बनल्यावर त्या इंजिनियरनी का चुकीचं ऑडिट कसं केलं माहिती, चुकीचं केलं, त्याला सोडून दिला, रस्ता सोडून दिला. तर लोक काय करायचे, वस्ती होती इकडले लोक आपली गाडी घेऊन यायचे, इकडे जायचे रॉंग साईड हात रोड ओढून. तो गाडी चालवण्यावाला सरळ यायचा, सिग्नल सुटण्यावाला ते गाडी यायची, रोड ठोस लागायची. म्हणजे एक वेळ भिडायची, हा रॉंग चालला तर तो ब्रेक मारायचा, तो पडायचा स्लिपून. म्हणजे असे रोजचे 15 ते 20 रोजचे अपघात व्हायचे. तर तिथच्या काही लोकांना मला फोन आला की बा तुम्ही याच्यावर काम करता का करू शकतो. मी तिथं सकाळी 9 वाजतापासून तो दुपारी 2 वाजेपर्यंत तिथं मी पूर्ण अभ्यास केला की याच्यावर आपण का करू शकतो. तर सर्वात पहिले काय केलं, तिचे जे इंजिनियर आहे अभिजित जिचकार, त्यांना मी फोन केला. पीठ प्रोजेक्ट डायरेक्टर आहे नॅशनल हायवे, त्यांना मी फोन केला. म्हटलं साहेब तुम्ही हा उड्डाणपूल बनवला का? हो मी बनवला. म्हटलं तुम्ही इथे येता का? ते आले. म्हटलं बघा इथं मलाही माहित आहे म्हणे. म्हटलं बा इथं तुमची जे रोड ऑडिट आहे हे चुकीचं झालेलं आहे, चुकीचं झालं आहे. त्याच्यात म्हटलं का दुरुस्त करू शकतो. म्हणजे मी सांगतो तुम्हाला का करायचं आहे. याची जी प्लिंथ आहे हे 1.5-2 फूट उंच करा खालतून, आणि याच्यात मला कॉन्क्रीट भरून असं पूर्ण स्लोप जो सुटलेला त्याला पूर्ण कमीत कमी 20 फूट पर्यंत न्या. ठीक आहे बरं म्हणे. तर त्यांनी ते काम माझं ऐकलं. त्यांनी 2 फूट असं उंच केलं. म्हटलं आपण 2 दिवस विचार का होते. 2 दिवसाला पाहिलं तर लोक परत त्याच्यावरतं जाऊन अजून लोक गाडी घेऊन जात. म्हणजे लोकांची काही सुधारणा झालेली नाही. लोकांनी 2 फूट पाडण्याचं तरी तेच केलं. 80 फूट रेलिंग इकडे लावा आणि 80 फूट रेलिंग इकडे लावा. म्हटलं टोटल रस्ताच बंद केला. म्हणजे 2 फूट आपण उंच केले आणि त्याला 4 फूट करा. म्हणजे 4 आणि 2 झाले 6 फूट. म्हणजे वरतं कोणी येणार नाही. पण आता 3 वर्षात तिथं 0 ऍक्सिडेंट आहे. सर्वात चांगली मी कामयाबी केली. म्हणजे एका महिन्यात समजा 20 पण पकडले तर 600 होते. एका वर्षाचे 7,200 झाले. 3 वर्षात 7 म्हणजे 21,000 लोकांचे मी प्राण वाचवले. याच्यात सर्वात मी आनंदी आहे. याच्यापेक्षा चांगलं काम मी करू शकत नाही. सर्वात जीवनात माझं हे सर्वात चांगलं काम आहे असं मला वाटतं. पहिलेचे नागपूर आणि आत्ताचे नागपूर, पहिलेच्या नागपुरातले रस्ते, आत्ताच्या नागपुरातले रस्ते, काय फरक वाटतो सर? आणि माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी जे विजन केलंय की रस्ते म्हणजे दळणवळणाचा मार्ग आहे. रस्ता जर चांगला असेल तर आपण त्याच्यासाठी आता गावाखेड्यात पहिले रस्ते नव्हते. पहिले लोक बैलगाडीत जात होते. आज त्या गावातलं फुल आहे, धान्य आहे, अन्न आहे, हे आज तातडीनं आपलं दळणवळण होऊन आलं. समजलं का? त्यानंतर तसं कोणाची पहिल्यांदा जसे गरोदर बाई आहे पहिल्यांदा बैलगाडीत घेऊन जात होते. कोणाचा म्हणजे एखादा मरीज आहे किंवा त्याला घेऊन जातो, कोणा बिमार पडलेला तर त्याला पहिले बैलगाडीत घेऊन जातो किंवा ट्रॅक्टरमध्ये घेऊन जातो. बरोबर रस्ते होते खडंग त्याला वेळ लागायची. आता रोड असे झाले आहे का तो 2 मिनिटात पोहोचणारा आता 20 मिनिटात पोहोचून जाणार. म्हणजे तुमचं इंधन वाचलं, तुमची वेळ वाचली, तुमचं कामाला गती आली, तुमचं प्राण पण वाचून राहिले, तुमचं काम पण होऊन राहिलं आणि रस्ते दिसायला पण चांगले आणि तुमचं भविष्य पण आहे त्याच्यात. तुमचं काम पण होऊन राहिलं आणि तुमचे सर्व गोष्टीत वेळ पण वाचून राहिला. ते एवढं चांगलं काम माननीय नितीनजी गडकरी साहेब करून राहिले असं मला वाटते. नक्कीच आपण हा पूर्ण आपला अनुभव आम्हाला सांगितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. लोकतंत्र बिरणला माझा म्हणजे
आभारी आहे आणि त्यांनी चांगलं काम करत राहावं अशा मला त्यांच्या शुभेच्छा पण आहे. धन्यवाद. परत माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना करतो. धन्यवाद. आणि तुम्ही कुठेच जाऊ नका, पुढच्या भागात आम्ही घेऊन येणार आहोत नागपूर ते मिहान पर्यंतचा प्रवास. इस एपिसोड में सड़क सुरक्षा के बदलाव और गडकरी के विजन को हमने समझा. अगले एपिसोड में देखेंगे एक ऐसे शहर की कहानी जहां इंफ्रास्ट्रक्चर और विकास नई पहचान गढ़ रही है. कैसे मिहान मिशन से ऑरेंज सिटी ग्लोबल हब बना, यही देखेंगे.